संत निवृत्तीनाथ महाराज यांनी विठ्ठलाचे परब्रह्माचे वर्णन करताना या ओळी लिहिल्या आहेत। या ओळींचा भावार्थ खालीलप्रमाणे आहे। शब्दांचा अर्थ अवीट, जे कधीही शिळे होत नाही, ज्याची गोडी कधी संपत नाही किंवा ज्याचा कंटाळा येत नाही असे शाश्वत। अमोला, ज्याचे मोल करता येत नाही असे अमूल्य। निमोला, जे विकत घेता येत नाही, जे केवळ निखळ भक्तीने प्राप्त होते। प्रत्यक्ष देखिला, डोळ्यांनी साक्षात पाहिला। भीमातटी, चंद्रभागेच्या भीमा नदीच्या काठावर म्हणजेच पंढरपूरला। अभंगाचा भावार्थ, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की पंढरपूरच्या भीमा नदीच्या काठावर विठ्ठल रूपात मी अशा एका तत्वाला पाहिले आहे, जे अत्यंत अवीट आहे। संसारातील सुखे क्षणभंगूर असतात आणि त्यांचा कंटाळा येतो, पण विठ्ठलाचे रूप आणि त्याचे प्रेम असे आहे की त्याची गोडी कधीच कमी होत नाही। ते तत्व अमोला म्हणजे अमूल्य आहे। जगातील कोणतीही संपत्ती देऊन ते विकत घेता येत नाही। ते निमोला आहे, म्हणजेच ते कोणत्याही मोलाविना केवळ शुद्ध भाव आणि भक्तीने प्राप्त होणारे आहे। अशा त्या परब्रह्माला मी पंढरीच्या वाळवंटात प्रत्यक्ष उभा असलेला पाहिले आहे। थोडक्यात सांगायचे तर, ज्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठी मोठे योगी तपश्चर्या करतात, तोच अनंतातला देव आज पंढरपूरला विठ्ठलाच्या रूपात अत्यंत सहज, सुंदर आणि प्रेमापोटी उभा आहे, असा अनुभव निवृत्तीनाथ व्यक्त करत आहेत। संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये आपणास ऐकावयास मिळेल। धन्यवाद।